नमस्कार शेतकरी बांधवांनो, घरातलं खाद्यतेल महागलं, घरातला गॅस महागला, इंधन महागलं, वेळेवर डिझेल आणि पेट्रोल मिळत नाही. आता खरीपाची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही. रात्र जागून पेट्रोल पंपावर सुद्धा डिझेल मिळत नाही. वेळेवर शेतीची मशागत होत नाही. त्यामुळे येणारा खरीप हंगाम देखील आता शेतकऱ्यांना संकटाचं वाटू लागलेलं आहे. ही सगळी भयंकर परिस्थिती असताना आणि सगळं महाग झालेलं असताना मात्र शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य दर मिळत नाहीत. आता बीड जिल्ह्यातलं हे उदाहरण आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील आरणवाडी गावचे शेतकरी भास्कर शिंगारे यांनी 12 गोण्यामध्ये जवळपास 602 किलो कांदा भरला आणि हा कांदा सोलापूरच्या कांदा मार्केटला नेला. मात्र त्या ठिकाणी फक्त किलोला 50 पैसे दर मिळालेला आहे. 602 किलो कांदा नेला, मात्र 301 रुपये मिळाला आणि त्यांना जो काही भाडं खर्च लागलेला आहे तो जवळपास 1538 रुपये हा खर्च खिशातून भुर्दंड म्हणून भरावा लागलेला आहे. आता हा थोडाफार कांदा त्यांनी विक्रीसाठी नेलेला होता. जवळपास त्यांच्याकडे 10 टन कांदा आहे. मग शेतकऱ्याचं कसं होणार? हा जर कांदा विकायचा असेल तर काय शेतकऱ्यांनी करायचे कसे? शेती कशी करायची? असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. शेतमालाचे भाव बघितले आणि जे वस्तूचे जर भाव बघितले तर खूप मोठी तफावत झालेली आहे. आता लागणारे जे काही बी बियाणं आहे, औषधे आहेत, फवारण्याचा खर्च आहे आणि जे खतं औषधी लागणार आहे त्याचा देखील दर वाढलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामाला शेतकऱ्याला मोठे पैसे लागणार आहेत आणि शेतकऱ्याचा शेतमाल जर असा कवडीमोल भावाने विकत असेल आणि विकायला घेऊन गेल्यानंतर जर खिशातूनच पैसे खर्च करावं लागत असतील तर हे शेतकऱ्यावर आलेले खूप मोठे वाईट दिवस आहेत आणि त्याला कारणीभूत आहे सरकारचं आणि सत्ताधाऱ्यांचं जे काही धोरण आहे चुकीचं. या धोरणामुळं ही गंभीर परिस्थिती शेतकऱ्यावरती ओढवलेली आहे. या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.